आता एक महत्त्वाची बातमी आंतरराष्ट्रीय विश्वात आहे। पाकिस्तानमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे याच पुरामुळे मोठं नुकसान झालंय। या नुकसानाचं रिपोर्टिंग करताना एका वृत्तवाहिनीचा रिपोर्टर पुराच्या विळख्यामध्ये सापडलाय। पुढे नेमकं काय घडलं या संदर्भातला हा रिपोर्ट पहा। छोटे बड़े बरसाती नदी नाले जो है वो आ गए, जिसकी वजह से कबायली इलाकों के रास्ते जो है वो मनकता हो गए। ही दृश्य पाकिस्तानातली आहेत। पाकिस्तानच्या रावळपिंडीत मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली। नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्यानं रौद्र रूप धारण केलंय। छोटे बांध नाले सगळं दुथडी भरून वाहत आहे। अशातच रिपोर्टिंग करणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरचा एक व्हिडिओ व्हायरल सुलेमान से छोटे बड़े बरसाती नदी नाले जो है वो रावळपिंडीतल्या चहान नावाच्या धरणाजवळ रिपोर्टिंग करत असताना रिपोर्टर वाहून गेल्याचा हा व्हिडिओ आहे। रिपोर्टरच्या मानेपर्यंत पाणी असताना तो रिपोर्टिंग करत होता। त्याच्या हातात माईक होता, तो बोलत होता। अल अरेबिया नावाच्या इंग्लिश वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ पोस्ट केलाय। कोणाच्याही अंगावर काटा येईल असा हा व्हिडिओ आहे। तैयार करनी पड़ती है, तो हिफाजती इक़दाम जो है वो मुकम्मल किए जा रहे हैं और लोगों को इस हवाले से सख्त मुश्किलात के सामने है। हम भी जो है अपने नाज़रीन को लम्हा ब लम्हा जो है वो ये बताते जा रहे हैं कि ये सूरत हाल जो है वो पैदा हो जा रही है। मजीद या रिपोर्टरचं संपूर्ण शरीर पुराच्या पाण्यात होतं। त्याच्या हिमतीला दाद द्यावी तेवढी कमी आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे। तर दुसरीकडे जीव धोक्यात घालून रिपोर्टिंग करण्याची काय गरज असा सवालही अनेकांनी विचारलाय। जवळपास 2 मिनिटांचा हा व्हिडिओ जगभरात लाखो लोकांनी पाहिलाय आणि दर मिनिटाला अधिकाधिक लोक तो बघतायत। पाकिस्तानमध्ये आलेल्या महापुराचं संकटही या निमित्तानं जगासमोर आलंय। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।